जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। ससाणे नगर, काळे बोराटे नगर येथील भुयारी मार्गाचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांचे म्युरल आणि नामकरण उद्घाटन सोहळा आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले। आजच्या दिवशी सुंदर अशा सुशोभीकरण करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे लोकांनी केलेलं कौतुक म्हणजे आपल्या कामाची पोचपावती यांनी अटलजींना आदरांजली असे संबोधन सर्वांशी केले, असं मत आमदार योगेश टिळेकर यांनी जनता न्यूज सोबत बोलताना सांगितलंय। विधान परिषदेचे आमदार तथा माझे मित्रवर्य योगेश अण्णा टिळेकर तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काळे बोराटे नगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग तसेच सुशोभीकरणाच्या कामांचं उद्घाटन संपन्न झालं। योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघात सुरू असलेले विकास कामांमुळे माहितीमध्ये अजून बळकटी आली आहे, असं मत प्रमोद नाना भानगिरे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलंय। सोहळ्याप्रसंगी आमदार चेतन तुपे, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, माजी नगरसेविका विजयाताई वाडकर, ॲडव्होकेट प्रमोद सातव, हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज गुले, शोभाताई लगड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, विकास भुजबळ, रवी तुपे, नलिनी मोरे, फॉर्श संघटनेचे वैभव माने, इम्तियाज मोमीन, अभिजित बोराटे, संतोष राजपूत, महेश ससाने, अश्विनी योगेश सूर्यवंशी, स्वाती कुरणे, ॲडव्होकेट मच्छिंद्र वाडकर, गणेश वाडकर, अप्पा ससाने, संदीप शेंडगे, बाळासाहेब घुले, सुनील सातव, सुमित तुपे, धर्मराज मेहत्रे, पोपट वाडकर, अश्विनी सूर्यवंशी, अमित वाडकर, दिलीप गुजर, साधना पाटील, रोहिणी क्षीरसागर, सचिन सातव, हनुमंत घुले, राजेंद्र भिंताडे, शांताराम जाधव, विनायक पाटील, बबन आंधळे, सविता हिंगणे, मीना थोरात, भाजप हडपसर विधानसभेचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट प्रमोद सातव यांनी आभार मानले। रेल्वे गेट नंबर 8 काळे बोराटे नगर परिसरातील भुयारी मार्गाचं नामकरण भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं त्याचं उद्घाटन आज या भागाचे सन्माननीय आमदार चेतन तुपे पाटीलजी आणि आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे आणि महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते या नामकरणाचा सोहळा पार झालेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 डिसेंबर 2018 रोजी तत्कालीन पालकमंत्री या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांच्या शुभ हस्ते या तिन्ही अंडरपासचं भूमिपूजन झालं होतं आणि 2018 साली सुरू झालेले काम 22 पर्यंत चाललं। 22ला या भुयारी मार्गाचं लोकार्पण लोकांच्या स्वतः शुभ हस्ते झालं। लोकांना वाहतूक समस्येतनं काही प्रमाणामध्ये मुक्तता मिळाली, पर्याय मिळाला आणि आमची त्यावेळची हीच मागणी होती की मी आमदार असताना माझा ससाणे नगर, सय्यद नगर, हडपसर गाव, काळे बोराटे नगर, हंडेवाडी रोड, महमदवाडी या भागातल्या नागरिकांना रेल्वे गेटच्या संदर्भामध्ये पर्यायी मार्ग मिळावा आणि हे 3 अंडरपास मी पर्यायी मार्ग म्हणून सुरू केले। आता आमचा दायित्व आहे की रेल्वे गेट नंबर 7 या ठिकाणी नागरिकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी भुयारी किंवा उड्डाणपूल उभा करणे, रेल्वे गेट नंबर 8 या ठिकाणी काळे बोराटे नगर परिसरातील नागरिकांसाठी पादचारी मार्ग तयार करणे आणि या भूमिकेतनं आम्ही तिघेही महायुतीचे प्रमुख नेते मंडळी काम करणार आहोत। आज आनंदाचा दिवस आहे। खऱ्या अर्थाने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि जयंतीचं औचित्य साधून आज जे विधान परिषदेचे आमदार आदरणीय सहकारी मित्र योगेश अण्णा टिळेकरांनी 2018 साली या भागाचा जो ज्वलंत प्रश्न होता ते म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रश्न होता आणि त्याच्या खऱ्या अर्थाने त्यावेळेस या भागामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती आणि त्यांची एक दूरदृष्टी होती की या हडपसर मतदारसंघामध्ये 2014 साली त्यावेळी ते या ठिकाणी निवडून आले आणि खऱ्या अर्थाने हडपसर मतदारसंघामधले वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला। त्याच धर्तीवर आज आपल्या सय्यदनगरचा अंडरपास असेल, काळे बोराटे नगरचा अंडरपास असेल, ह्याची निर्मिती करून या भागामध्ये येणार जाणाऱ्यांचे 12 वाड्यांचा जो वाहतूक कोंडीचा प्रश्न होता पूर्ण भाग आहे, या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण होत आहे आणि हा नागरीकरणाचा वेग इतका प्रचंड आहे की मग आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे ड्रेनेजच्या लाईन जुन्या झालेल्या आहेत, त्याचं काय करायचं?
कारण पूर्वी 1 मजल्याचं घर होतं, तिथं आता 4 मजल्याची घरं झाली आहेत आणि वरती माणसं राहत आहेत आणि त्याच्यामुळं जुन्या टाकलेल्या छोट्या व्यासाच्या लाईन आता पुरत नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड मोठा निधी लागणार आहे. खरं तर ही कामं सगळी नगरसेवकांची आहेत. नगरसेवक हे गल्लीतले ड्रेनेजच्या लाईन असतील, पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील, रस्ते असतील, स्वच्छता असेल, कचरा असेल, ही सगळीच्या सगळी कामं नगरसेवकांच्या माध्यमातून होत असतात. आमदारांच्या माध्यमातून जे काही स्टेट हायवे आहेत, पोलीस स्टेशनचे जे विषय आहेत किंवा एसटी महामंडळाचे जे विषय आहेत, ह्या ज्या योजना येतात, ह्या योजना राज्य सरकारकडून येतात. डिफेन्स असतील, नॅशनल हायवे असतील, ही सगळी भाऊ तुळेकर आणि चेतन दादा पाटील आणि तिसरे आमदार नाना बांगिरे, त्यांना तर सगळ्यांचा आशीर्वाद आहेच आहे. या ठिकाणी अटल वाजपेयी साहेबांच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन अण्णांनी, खरंच अण्णा, मी ससाने नगरला राहते, त्यावेळेस आहे ना पर्यंत हडपसरपर्यंत लाईन असायची, इतकी भयंकर लाईन असायची. त्याच्यात आजारी माणूस, महिला डिलेव्हरी, असं काही लोक असायचे. पण ज्या दिवशी हा भुयारी मार्ग झाला, खरंच अण्णा तुम्हाला मनापासून सगळ्या काळेपडळ असू, सय्यदनगर असू, ससाने नगर असू किंवा हडपसर असू, सगळ्यांनी आपल्या हडपसर भागाचे 3 आमदार आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ, तसेच सर्व जमलेले बंधू भगिनी आणि सर्व माझे ज्येष्ठ माता पिता, आज या ठिकाणी खरंच आनंद होत आहे की गेले अनेक वर्ष आपला काळेपडळ भाग असेल, सातवनगर असेल, हंडीवाडी असेल, होळकरवाडी असेल, महमदवाडी असेल, या ठिकाणी हा रोड खूप रहदारीचा झाला असल्याने किंवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याने गेले अनेक वर्ष ससाणे नगर पासून ट्रॅफिकचा प्रश्न म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होत होता आणि खऱ्या अर्थाने आपल्या हा ट्रॅफिकचा प्रश्न आपले आमदार यांनी सोडवलेला आहे. त्याबद्दल खरंच आपण सर्वांनी जोरात आमदारांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ज्येष्ठ महमदवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी घुले असतील, आमच्या हंडेवाडी रोडोली सोसायटीचे ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष धर्मराजजी मेहत्रे असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी, सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित, बोराटे नगर येथील भुयारी मार्गाच्या ही जी संकल्पना मांडली होती ती योगेश अण्णांनी मांडली होती आणि 7-8 वर्षापूर्वी अण्णांच्या संकल्पनेतून या भुयारी मार्गाचं स्वर्गीय गिरीशजी बापट साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. त्यानंतर हा भुयारी मार्ग चालू झाला आणि त्याचं उद्घाटन न करता आमच्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून हा भुयारी मार्ग चालू केला. परंतु लोकांना माहीत नसतं की हे काम कोणी नेते म्हणता येईल किंवा सुघोषित नेते म्हणता येईल, या सर्वांनी जागा हस्तांतर करतानाचा जो संघर्ष असेल किंवा काही जणांनी यांना वेगळा शब्द दिला, आज हा कार्यक्रम देखणा होत असताना त्यांना ह्या कार्यक्रमातनं हे नक्कीच उत्तर मिळालेलं असेल की महायुती व भारतीय जनता पार्टी, योगेश अण्णा असतील, नाना असतील, महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, हे कधी टीकेला शब्दातनं उत्तर देत नाही, टीकेला नेहमी कामातनं उत्तर देतात आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक उत्तर आम्ही कामामधनं देऊ. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.